हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे नवीन दिवसाची छान अशी सकाळ. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर इकडे सकाळी सकाळी माझं घरामध्ये गोगलची दोरी फिरवून घ्यायचंच काम चालू आहे. सकाळी सकाळी सगळ्या घरातलं वातावरण अगदी सुगंधित करून घेतलं. त्यानंतर मला उंबऱ्याला लेपनसुद्धा करायचं होतं, पण त्या अगोदर सकाळी सकाळी चहा ठेवण्या अगोदर म्हटलं सगळ्या घरातनं गोगल फिरवून घेऊया, जेणेकरून घरातलं आजचं छान असं सुंदर वातावरण होईल. आणि इकडे चहा ठेवलं आहे आणि आता करायची गॅसची पूजा. तुम्ही म्हणाल गॅसच्या पूजा करायच्या अगोदर चहा कसा काय ठेवला? तर आज खूप गडबड होती, त्यामुळे इकडे चला म्हटलं पूजा तर आपली चालूच राहील. इकडे चहाला ठेवलं आणि त्यानंतर पूजा करायला घेतली. सकाळी सकाळी असं सुंदर असं वातावरण आणि दिवसाची सुरुवात खूप छान केली. नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि दिवसाची सुरुवातसुद्धा खूपच छान केली. आणि कसं आहे बघा, सकाळी सकाळी असं सुंदर वातावरण झालं ना तर दिवस खूप छान जातो. त्यामुळे दिवसाची सुरुवात मी नेहमी अशीच करत असते, त्यामुळे दिवस आपला छान पॉझिटिव्ह जातो. तर इकडे बघू शकता गॅसची पूजा वगैरे झाली. इकडे चहा उकळतं, इकडे दूध ठेवलेलं आहे. आणि रात्री सगळं किचन वगैरे आवरून ठेवलं होतं. रात्रीच नियोजन केलं होतं, म्हटलं किचन वगैरे सगळं साफ करून ठेवायचं. सकाळी सकाळी आपल्याला भरपूर कामं असतात आणि त्यानंतर सकाळची कामं आणि सगळं स्वच्छ असलं टापटीप असलं की भारी वाटतं. सगळं आवरून घेतलं, घरातलं आवरलं आणि त्यानंतर आले मस्त असं बाहेर दारामध्ये, म्हटलं हळदीचं लेपन करून घेऊया. तसं तर आता 10-15 दिवस होऊन गेले होते हळदीचं लेपन काही मी केलं नव्हतं. आणि म्हणूनच म्हटलं नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे, तर उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेऊया. छान वाटतं आणि प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं नेहमी. त्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन कधीतरी का होईना पण करत राहावं. एखादा सणवार असेल, चांगला वार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, तर त्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन पण करून घेतलं. तर तसंही आज गुरुवार आहे आणि स्वामींचा वार देखील आहे आणि आज स्वामींची पूजासुद्धा खूप छान केली ह्यांनी. तर सकाळी सकाळी मी गोगल फिरवताना तुम्हाला दाखवले नाहीत स्वामीजवळनं, पण छान पूजा वगैरे करून घेतली. आणि त्याचबरोबर उंबरा ओला होता ना, तर लगेच रांगोळी पण काढून घेतली. उंबऱ्यावरती रांगोळी काढून घेतली की एक पूजा पूर्ण आपली झाल्यासारखी वाटते. त्यानंतर मस्त फुलाचे छाप टाकून दिले मध्ये आणि छान अशी गुलाबाच्या थोड्या पाकळ्या ठेवल्या. खूप भारी वाटतं. तर झालेलं आहे माझं उंबरा पूजन. तुम्हाला आता बाहेरनं दाखवते. पिवळा मस्त असा उंबरा आणि छान छान छोटीशी पावलं, जे की तुम्हाला खूप पाहायला आवडतात, तीसुद्धा काढलेली आहेत. आणि आजची मस्त अशी उंबरा पूजन आणि दारामधली रांगोळी. रांगोळी अगदी साधी सिंपलच काढली, कारण वेळ तेवढा कमी होता. बरंच कारण देवाची पूजा वगैरे बाकी होती. त्यानंतर बागेतली फुलं घेऊन आले, देवपूजा करून घेतली. आणि आज नवीन वर्ष आहे म्हटलं आरतीसुद्धा करून घ्यावी. आरती वगैरे करून घेतली. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी.